नमस्कार, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो नाशिकमध्ये आणि माझ्यासोबत आहेत इंजिनियर आणि बिल्डर डेव्हलपर देवदत्त राऊतजी, जे या क्षेत्रामध्ये मागच्या 10 वर्षांपासून अतिशय उत्तमरित्या काम करतात. स्पेशली रेसिडेन्शियल सेक्टरमध्ये त्यांचं काम चालू आहे. त्यामुळे त्यांचा आतापर्यंतचा प्रवास कसा होता, त्यांना आलेले अनुभव कसे आहेत आणि त्यांची भविष्यातली वाटचाल कशी असणार आहे, या सगळ्या संदर्भात आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर. नमस्कार सर. नमस्कार. तर आपण गप्पांना अशी सुरुवात करूया. ते म्हणजे सुरुवातीला मला विचारायचं, आपल्या अगदी शैक्षणिक पार्श्वभूमी कशी होती, म्हणजे आपली अगदी लहानपणी शाळा कुठली होती, मग कॉलेज कुठलं होतं, आणि सगळ्यात महत्वाचं सिव्हिल इंजिनिअरिंग या फील्डमध्ये येण्यामागचं प्रेरणास्थान कोण होतं, इन्स्पिरेशन कोण होतं, ज्यांच्यामुळे तुम्ही या क्षेत्रात आलात, काय सांगाल? माझं आता एज्युकेशन झालंय सिल्वर ओक स्कूल मधनं, नाशिकमध्येच. त्यानंतर 11-12 आरवाकी कॉलेज मधनं झालंय. नंतर इंजिनिअरिंगला मी पुण्याला होतो, SSPMS म्हणून कॉलेज तिथे. 2014 मध्ये पास आउट झालो. पुण्यामध्येच माझा मित्र आहे, त्याचे काकांचं बिल्डरशिपची फर्म आहे तीर्थ रियालिटीज म्हणून. तर ते खूप उत्तमरित्या काम करत होते तिथे, आणि तिथेच सिव्हिलला ऍडमिशन आधीच घेतल्यामुळे त्यांनाच मी जॉईन पण झालो. तिथे त्यांच्याकडे जॉब केला आणि सगळ्या वेगवेगळ्या फील्ड्समध्ये त्यांनी मला अपॉर्च्युनिटी दिली. आणि एक बिल्डर एक कॉर्पोरेट प्रकारे कसं रन करतो हे शिकवण्याचा प्रयत्न केला. 1.5 वर्ष तिथे मी काम केलं, बऱ्याच गोष्टी शिकलो. आणि त्यानंतर मग नाशिकला आलो. नाशिकला ऑलरेडी आम्ही या व्यवसायात छोट्या स्केलवर काम करत होतो. आणि मग 2023 मध्ये मी, माझा मित्र आणि अजून 2-3 लोकांनी मिळून एक कंपनी फॉर्म केली, मेरिडियन रियालिटी. आणि आता त्या पद्धतीने पुढे वाटचाल चालू आहे. बरोबर आहे. मग आता या क्षेत्रातल्या काही प्रश्नांकडे येऊया. त्यातला पहिला महत्वाचा प्रश्न आहे ते म्हणजे या क्षेत्रात तुम्ही बघितलं असेल अकुशल कामगारांचं प्रमाण बरंच आहे, अनस्किल्ड लेबर आपण ज्यांना म्हणतो. आणि अशा लोकांबरोबर काम करणं बऱ्याचदा धोकादायक ठरू शकतं, कधी चुका होतात त्यांच्याकडनं. तर मग तुम्ही ती लेबर मॅनेजमेंट साईटवर कसं करता? ऍक्च्युली लेबर मॅनेजमेंट आता आम्ही लेबर्सला साईटवरच ठेवतो, पण आता जास्त बिल्डरच्या एंडला रिस्क घेण्यापेक्षा कॉन्ट्रॅक्टरला आपण सब कॉन्ट्रॅक्ट केल्यामुळे बरोबर ते त्यांच्या एंडनी करताय काम, पण आपणही त्यांचे इन्शुरन्सेस आणि गरजेनुसार ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या करतोय. बरोबर. दुसरं, जेव्हा कस्टमर एखादा येतो घर घेण्यासाठीच्या गोष्टींना, तेव्हा कायमच त्याला असं वाटत असतं की माझं बजेट कमी आहे आणि या फ्लॅटची थोडी कॉस्ट जास्त आहे. आणि एक बिल्डर म्हणून तुम्हाला वाटत असतं की आपण चांगलं दर्जेदार घर द्यावं, क्वालिटी चांगली द्यावी. तर मग क्वालिटी आणि बजेट या दोन्हीचा समतोल मग तुम्ही कसा राखता? आता डिपेंड करतं सर, कुठल्या लोकेशनला आणि कुठल्या पद्धतीचं घर क्लायंट एक्सपेक्ट करतोय. पण तरी आम्ही त्यातल्या त्यात जो म्हणजे अफोर्डेबल प्लस लक्झरी याच्यामधलं संतुलन जेवढं आपल्याला ठेवता येईल तेवढं ठेवून आम्ही प्रोजेक्ट प्लॅन करायचं ट्राय करून ते एक्झिक्यूट करतो. बरोबर. एक आता थोडा वेगळा प्रश्न आहे, तो नाशिक जिल्ह्याच्या विकासाचं विजन. बरोबर. एक इंजिनियर किंवा बिल्डर डेव्हलपर म्हणून तुम्हाला विचारलं तर तुमच्या डोळ्यासमोर कुठले मुद्दे येतात ज्या मुद्द्यावर आता प्रशासनानं काम केलं पाहिजे, जेणेकरून येणाऱ्या 15-20 वर्षामध्ये एक आपल्याला बदलतं नाशिक बघता येईल? तर असे कुठले मुद्दे, कुठले क्षेत्र आहेत, सेक्टर्स आहेत ज्याच्यावर खरं तर आता प्रशासनानं काम केलं पाहिजे, म्हणजे नाशिकचा एक सर्वांगीण विकास येणाऱ्या 15-20 वर्षात होईल? मला असं वाटतं की प्रशासन ऑलरेडी काम करतंय, चांगल्या पद्धतीने करतंय. जर नाशिकला बघाल तुम्ही तर नाशिकचं स्ट्रॅटेजिक लोकेशन, त्यानंतर त्याचे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट, या गोष्टींना बघून एक सिग्निफिकंटली चांगली ग्रोथ आहे नाशिकची. बरोबर. आणि ती अजून चांगल्या पद्धतीने होईल. आणि एक जर तुम्ही बघितलं असेल आधी, आता नाही असे बोर्ड्स की वेलकम टू द पिलग्रिमेज सिटी असं लिहिलेलं असायचं, तर पिलग्रिमेजचा खूप मोठा रोल पण नाशिक प्ले करतोय. कुंभमेळा पण येतोय, तर त्या पद्धतीने कामं चांगले छान चाललेत, रिंग रोड्स बनतायत आणि ओव्हरऑल प्रशासन चांगलं काम करतंय. पण अशी क्षेत्र म्हणजे रस्ते असतील, इंडस्ट्री असतील, असं कुठलं सांगू शकाल का? त्याच्या इंडस्ट्रियल ग्रोथ पण खूप चांगली आहे. जर तुम्ही बघाल तर आता अंबड MIDC झाली, सिन्नर झालं, सातपूर झाली, इथे चांगल्या पद्धतीने काम चाललंय. बरोबर. आणि अजून ग्रोथ व्हायची शक्यता आहे. फक्त आता थोड्याशा मेजर इंडस्ट्री नाशिकला आल्यात तर ग्रोथ सगळ्या पद्धतीने वाढू शकते. आतापर्यंत काम केलेल्या प्रोजेक्टमध्ये असा कुठला प्रोजेक्ट आहे का जो करताना काहीतरी अडचण आली, आव्हान आली आणि त्या आव्हानावर तुम्ही कशी मात केलीत, असा एखादा प्रसंग सांगू शकाल का? म्हणजे कधी ब्लॅक कॉटन सॉइलचा असेल, कधी लेबरची अडचण आली, कधी तंत्रज्ञानाची अडचण, किंवा कधी निसर्गाची कुठली अडचण आली, अशी कुठली एखादी अडचण? आता आम्ही आता जो प्रोजेक्ट करतोय त्यातच बऱ्याच अडचणी आम्हाला डे 1 पासून आल्या होत्या. बरोबर. कारण की आम्हाला पेपर वर्क पासून बारीक बारीक गोष्टी कराव्या लागल्या होत्या. असं स्पेसिफिक अडचण म्हणायचं म्हटलं तर ब्लॅक कॉटन सॉइल तर नाशिकमध्ये आहेच, ओव्हरऑलच आहे. बरोबर. तर
ते असं काही वेगळी अडचण मी सांगेल असं नाही होणार. ते नाशिकमध्ये प्रत्येक बिल्डरला येतेच आणि ते त्या पद्धतीने टॅकल करतात की ऑलरेडी आम्ही प्रिपेअर्ड असतो की आम्हाला कुठल्या सॉइल मध्ये काम करायचंय. बरोबर बरोबर. दुसरं कन्स्ट्रक्शन मध्ये स्टील आणि सिमेंट हे दोन महत्वाचे घटक आहेत. तर जेव्हा स्टील तुम्ही सिलेक्ट करता तेव्हा त्याचे काय पॅरामीटर्स बघता आणि मग तुम्ही स्टील सिलेक्ट करता, म्हणजे त्याची काय गुणवैशिष्ट्य बघता स्टीलची आणि मग ठरवता की आपण हे स्टील घेऊया. आता स्टील घेताना बेसिकली तुम्ही डक्टिलिटी टेस्ट करतात. टेक्निकली जर बघायला गेलं तर या दोन असतात, कॉम्प्रेशन आणि डक्टिलिटी. तर या दोन्ही चे रिपोर्ट्स आता सगळेच देत आहेत, पण काही ब्रँड्स आहेत ते स्पेसिफिकली छान काम करतात आणि त्या पद्धतीने आपण मार्केट ओव्हरऑल सर्वे केला तर आपण चूज प्रॉपर स्टील करू शकतो. बरोबर. आयकॉन स्टील यापूर्वी वापरले कधी कुठल्या प्रोजेक्टमध्ये? पूर्ण प्रमाणात नाही वापरलंय, थोडंफार आम्ही वापरलंय आणि छान आहे त्याचे रिझल्ट. काय प्रॉब्लेम नाही. मग त्याची सर्व्हिस किंवा डिलिव्हरी अवेलेबिलिटी बद्दल काय सांगाल? नाही, एक प्रॉम्प्ट सर्व्हिस आहे, ते व्यवस्थित काम करताय मार्केटमध्ये आणि कस्टमरला सॅटिस्फाय नक्कीच करतायत. येस. आणि आता अगदी शेवटचा प्रश्न ते म्हणजे या क्षेत्रामध्ये जे नवीन तरुण इंजिनियर आपल्यासारखे येत आहेत की ज्यांना आता इंजिनियर म्हणून पण करिअर करायचंय, भविष्यात बिल्डर डेव्हलपर म्हणून पण करिअर करायचंय, तर त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? सल्ला त्यांनी फोकस करावं. बेसिकली जर ते टेक्निकल बॅकग्राऊंड मध्ये जाणार असतील तर त्यांनी टेक्निकल गोष्टी व्यवस्थित समजून आणि मगच यात उतरावं. आणि जर बिल्डरशिप कडे वळतायत तर त्यांनी त्यांचे फायनान्सेस आणि सगळं ओव्हरऑल बेसिक कॅल्क्युलेशन करूनच यात उडी मारावी. बाकी फ्युचर इज व्हेरी ब्राईट. क्या बात आहे. सो ते इंजिनियर आणि बिल्डर डेव्हलपर देवदत्त राऊत सर, आणि त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे या क्षेत्रामध्ये खूप मोठा स्कोप आहे. मोठे सिव्हिल इंजिनियर्स अजून जरी मोठ्या प्रमाणात आले तरी सुद्धा हे क्षेत्र कायम वाढणार आहे. त्यामुळे या क्षेत्रात नक्की या क्षेत्रामध्ये खूप चांगल्या संधी आहेत. पुन्हा एकदा आपल्या मनापासून आभार की तुम्ही आलात आणि भविष्यात सुद्धा अशीच उत्तम आयकॉनिक प्रोजेक्टची निर्मिती आपल्या हातून घडावी याच आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच.